या वर्षामध्ये भारतीय महिलांचं क्रीडा क्षेत्रातलं यश तुम्हाला विचारलं तर सहजच तुम्ही सांगाल की आपण जिंकलेला वन डे वर्ल्ड कप, महिलांचा वन डे वर्ल्ड कप. पण त्यानंतर सुद्धा 2 विश्वचषक आपल्या भारतीय महिला क्रीडापटूंनी जिंकलं असं आपल्याला सांगितलं तर थोडंसं डोकं खाजवायला लागेल, कारण लगेच आठवणार नाही. दुर्दैवानं आजही महिलांचे आपले क्रीडा प्रकार, त्यातल्या जागतिक स्पर्धा, याचं म्हणावं तसं कव्हरेज, म्हणावं तशी पॉप्युलॅरिटी, सेलिब्रेशन भारतात होत नाही. पण तरीसुद्धा का होईना वन डे वर्ल्ड कपच्या निमित्तानं महिलांच्या या क्रीडासृष्टीकडे भारताचं आणि जनतेचं लक्ष गेलं हेही कमी नाही. सांगायचा मुद्दा असा की महिला क्रिकेट वर्ल्ड कप नंतर सुद्धा आणखी 2 वर्ल्ड कप, त्यातला एक तर अधिक महत्त्वाचा आहे, तो म्हणजे दृष्टीहीन महिलांचा T20 वर्ल्ड कप, आणि कबड्डीत तर डबल विश्वविजेतेपद हे यश संपादन केलेलं आहे आपल्या भारतीय तरुणाईनं, भारतीय महिलांनी. 3ही स्पर्धांमध्ये टीम इंडियाच्या पोरी चॅम्पियन ठरल्या. खेळाच्या मैदानातला त्यांचा हा विजयपथ निश्चितच सोपा नव्हता, कारण भारतामध्ये पुरुषांच्या क्रीडा स्पर्धांच्या बाबतीतला इतिहास प्राचीन आहे. जे काही पूर्वीच्या काळामध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत होत्या त्या अगदी महाभारतामधले सुद्धा उल्लेख आढळतात. पण या सगळ्यामध्ये भारतातल्या 50% लोकसंख्येचं काय, म्हणजे जनतेचं काय, जी महिला जनता आहे, आणि त्यांनी सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक असे झेंडे गाडलेले आहेत ज्याची कथा कदाचित आपल्यापर्यंत पोहोचली नसेल. पण आता मात्र त्यांनी आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे, कारण जिंकण्याची कामगिरीच त्यांनी केलेली आहे विश्वविजयाची. आणि यामागे होती मुलींची मेहनत, चिकाटी आणि जिद्द. भारताच्या पोरींची ही प्रेरणादायी कहाणी सांगणारा हा खास रिपोर्ट. पोरींनी जिंकला वर्ल्ड कप, घडवला इतिहास. दृष्टीहीन महिला टीमनं T20 वर्ल्ड कप वर कोरलं नाव. भारतीय पोरींनी जिंकलं कबड्डीचं जेतेपद. 3 खेळ, 3 वर्ल्ड कप आणि 3ही वेळा जेतेपद भारताच्या लेकींनाच. भारी छोरिया छोरो से कम है के, प्रत्येक विजयानंतर भारतीयाच्या तोंडून आलेली हीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया. या विजयरथाची सुरुवात केली ती कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि तिच्या लेडी सेनेनं. पण क्रिकेटच्या मैदानातलं हे यश सोपं नव्हतं. यंदाच्या वर्ल्ड कप मधील सुरुवातीचे काही सामने संघाची परीक्षा घेणारे ठरले. स्पर्धा जसजशी पुढे गेली तसतसा टीमचा आत्मविश्वास उंचावत गेला. हरमनप्रीत कौरचं नेतृत्व, स्मृती मंधाना आणि जेमिमाची फलंदाजी, दीप्तीची दमदार गोलंदाजी आणि शेवटच्या 2 सामन्यात फिरकीची पकड मजबूत करणारी शेफाली या खेळाडूंचं योगदान लक्षणीय ठरलंय. जेमिमाची सेमीफायनल मधील तडाखेबाज खेळी, 1983च्या वर्ल्ड कप मधील कपिल देव यांच्या तुफान खेळीची आठवण करून देणारी ठरली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत करत इतिहासातील पहिलं महिला विश्वविजेतेपद टीमनं पटकावलं. ज्या विश्वचषकाचं स्वप्न अनेक वर्ष अपूर्ण राहिलं, तो आत्मविश्वास, ती हिंमत भारताच्या मुलींनी देशाला दाखवून दिली. महिला क्रिकेटचा हा विजय फक्त इतिहासातच नोंदवला जाणार नाही, तर तो पुढील पिढ्यांच्या स्वप्नांना दिशा देणार आहे. हा विजय फक्त एका स्पर्धेचा नव्हता, तर भारतीय महिला क्रिकेटच्या युगाचा नवा अध्याय होता. हरमनच्या टीमनं जो इतिहास घडवला त्यापासून प्रेरणा घेत दृष्टीहीन महिला टीमलाही विजयाची दिव्य दृष्टी प्राप्त झाली. T20 विश्वचषक जिंकण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालं. हा विजय दृष्टीहीन महिलांची कामगिरी अधोरेखित करणार आहेच, पण त्याशिवाय ती संघर्षावर मात करणाऱ्या मुलींची कहाणी आहे. फुला सारन, जिला घरच्या बिकट परिस्थितीमुळे 2 वेळचं जेवण देखील मिळणं कठीण होतं, तिनं प्रतिकूल परिस्थितीशी झगडत संघात स्थान मिळवलं. फायनलमध्ये 44 धावा करून विजयात मोलाचं योगदान दिलं. कॅप्टन दीपिका टिसी, जिनं लहानपणीच आपली दृष्टी गमावली, तिच्या नेतृत्वात या संघानं अंतिम सामना पूर्णपणे ताल आणि आवाजाच्या आधारे खेळला. अवघ्या 12 षटकात 115 धावांचं लक्ष्य गाठलं आणि वर्ल्ड कपवर नाव कोरलं. छोट्या घरातून, शेतकरी कुटुंबातून आणि वसतिगृहांतून येऊन कोलंबो पर्यंत फक्त स्वप्नांच्या आणि धैर्याच्या जोरावर त्या पोहोचल्या. हमारा टीम में पूर फैमिली है और लोगों को एक बार टाइम को खाना मिलने को बहुत मुश्किल था. और लोग भी इतना मेहनत करके इधर तक आया ना, मेरे को मेरा टीम को साथ बहुत प्राउड होते हैं मैं बोलने के. और लोग ज़्यादा मेहनत करके इधर तक आया और लोग पूरा हमारा एंटायर टीम विल रीच द गोल. बहुत खुश हो रहे हैं. हाँ, मतलब घर में बैठते हैं तो समाज तो गाली देता ही है,
कि कुछ नहीं कर रहे, घर में बैठे हो, ब्लाइंड हो, अंधे हो, ये तो सबका कहना है, लेकिन जब कर दिखाते हैं ना तो सब पीठ पीछे आके पीठ थपथपाते, नहीं बेटा कुछ कर दिखाया. केवळ क्रिकेटच नाही तर कबड्डीच्या मैदानातही पोरींनी प्रतिस्पर्ध्यांना पुन्हा एकदा पराभवाचं पाणी पाजलंय. ढाकामध्ये झालेल्या महिला वर्ल्ड कप फायनल मध्ये भारतानं चीनी तैपेई टीमला 35-28 पराभूत करत सलग दुसऱ्यांदा जगज्जेतेपद पटकावलं. पहिल्या हाफमध्ये सामना बरोबरीचा वाटला, पण दुसऱ्या हाफमध्ये भारताच्या रेडर्सनं सामन्याचा नूरच पालटला. या चॅम्पियन कामगिरीचं नेतृत्व कर्णधार ऋतू नेगी आणि उपकर्णधार पुष्पा राणा यांनी केलं. स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यावर दोघींनी चोख रणनीती, सातत्य आणि परिपक्व नेतृत्व दाखवलं. पुष्पानं तिच्या वेगवान रेड्स आणि भक्कम डिफेन्सनं प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला दबावाखाली आणलं. त्याशिवाय चंपा ठाकूर, भावना देवी आणि साक्षी शर्मा यांनीही रेड आणि डिफेन्स दोनही विभागांमध्ये नेहमीप्रमाणे महत्त्वाचं योगदान दिलं. चाइना को हरा के बहुत अच्छा लग रहा है, क्योंकि जब एशियन गेम में पहली बार हम गए थे और चाइना का खेला था तब सिर्फ हम 1 पॉइंट से जीते थे, और अभी जब हम जीते हैं तो हम सिर्फ 8 पॉइंट से जीते हैं, तो बहुत ज्यादा खुश है. क्रिकेट आणि कबड्डी या दोनही खेळांमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या पोरींचं भारतभरातून कौतुक होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तीनही संघाच्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली, कारण या पोरींनी अवघ्या जगाला दाखवून दिलंय की संधी मिळाली तर इतिहास घडवता येतो. आज या मुली फक्त चॅम्पियन्स नाहीत तर प्रेरणा बनल्या आहेत. कष्ट, जिद्द आणि मेहनतीने त्यांनी हा विजय खेचून काढला आहे. आज या मुली मैदानात उतरतात त्याच मूळ इतिहास घडवण्यासाठी, आपलाच रेकॉर्ड मोडीत काढून विजयाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी. मैदान कोणतेही असो, आम्ही जग जिंकणारच हेच या पोरींनी पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवलंय आणि यापुढेही सिद्ध करत राहतील. कॅमेरामॅन अमयसह अनाष्का जोशी, पुढारी न्यूज.